या सामन्याला होईल सुरुवात. रंगला जाईल उपांत्य फेरीचा हा महाथरार आणि या महाथराराचा आखो दे की हाल हवाल तर आपण बघणारच आहोत. परंतु या सामन्याचं धावतं समालोचन घेऊन येतील व्हॉइस ऑफ कल्याणी तमाम शहापूरकरांचा अभिमान आणि शहापूरच्या क्रिकेट समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव सन्माननीय रिकीदादा खाडे. तत्पूर्वी आजच्या या स्पर्धेला अंतिम दिवशी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय शांतारामजी भोईर सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. स्वातंत्र्य सैनिक किसन बाबा विद्या मंदिर धसई तथा धसई विभाग विकास मंडळ धसईचे अध्यक्ष सुधीर शेठ भोईर साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय शांतारामजी भोईर सर यांचा यथोचित सन्मान आपण करावा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय शांतारामजी भोईर सर यांचा यथोचित सन्मान आपण करावा. त्याचबरोबर व्यासपीठावर सन्माननीय रामचंद्रजी सासे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा स्पर्धेचे सर्वा सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचं स्वागत करावं. सन्माननीय रामचंद्रजी सासे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सुधीर शेठ भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसाचे पाहुणे सन्माननीय रामचंद्रजी सासे साहेब यांचा यथोचित सन्मान आपण करावा. त्याचबरोबर व्यासपीठावर सन्माननीय प्रमोदजी सासे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते पाहुण्याचा यथोचित सन्मान करावा. धन्यवाद. वळूया सामन्याकडे जिथे आपण ऐकणार आहात शहापूर चकवालीची आवाज सन्माननीय रिकीदादा खाडे. धन्यवाद अमरजी. पहिल्या चेंडूवर जयेश खापरे माघारी परततायत. ज्या सुरुवातीच्या अपेक्षा गोटेकर संघाच्या समर्थकांना होती आणि एक पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवून इरादे स्पष्ट करतोय आतिश. आदरणीय दिलीप विशेष सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आयोजकांच्या वतीने केलं जात आहे. सुधीरजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे. माहिती उपदारशाला सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन वळ या सामन्यात पुढचा चेंडू या ठिकाणी समीर शेख नक्कीच प्रयत्न करतायत आणि दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव. क्या बात आहे. आतिश भांडे हे नाव या शहापूरच्या क्रिकेटच्या पंढरीत नक्कीच गाजत आहे. पहिल्या चेंडूवर जयेश खापरे सारखा एक तडकेबाज फलंदाज माघारी धाडण्यात यश मिळतं. हेच कौशल्य हेच वैशिष्ट्य या गोलंदाजीचं. दरम्यान समीर शेख पुन्हा एकदा गोलंदाजीच्या स्ट्राईकचा बार संपतोय. यावेळेस बॅट चेंज घेऊन थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू जातोय. सुई मधून धागा निघावा त्याप्रमाणे चेंडू जातोय सी दर्जेदार 4 धावा. धन्यवाद. आणि चौकारानं खातं उघडलं जात आहे. 4 धावा धावसंख्या धावफलकावर ऍड होती आहे. समीर नक्कीच समीर एक क्लासिकल फलंदाज आहे. डिफेन्सिव्ह अटॅकिंग असा मोड मध्ये असणारा फलंदाज. समोर एक ताकदवर गोलंदाज आहे आतिश भांडे. नामही ब्रँड आहे बॉस. शहापूर तालुक्याचा एक उगवता सितारा आतिश भांडे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज असेल. समीर शेख या ठिकाणी नक्कीच उत्कृष्ट दिशा देतोय चेंडूला. ऑफसाईडच्या दिशेनं सिंगल ऍड केली जाते. धावसंख्या सस्ती आहे धावफलकावर 5 धावा. नक्कीच मंजिल को मिलती है जिनके पंखों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है. लागेल त्यासाठी चांगल्या धावगतीचा वेग वाढवणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा आता स्ट्राईक सांभाळतोय नितीन ज्युनियर. चांगला फटका बॅट चेंज घेऊन पुन्हा एकदा गलीमध्ये चेंडू विरकावून दिला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चांगली फेकी बघायला मिळतीये. परंतु एक धाव ऍड केली या सिंगल धावसंख्या पोहोचतीये 6 धावांवर. थेंबे थेंबे तळे साचे. एक धाव महत्वाची. चांगली पार्टनरशिप महत्वाची. क्रिकेट म्हटलं की भागीदारी. क्रिकेट म्हटलं की पार्टनरशिप. तुम्ही धावगतीवर धाव फलकावर धावगा ऍड करण्यासाठी धावपट्टीवर उभं राहणं गरजेचं असतं. यावेळेस सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय कोटेकर संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॉलर. यावेळेस स्टॅम्प शॉट झेल होऊ शकतो. अमित भांडे कोणती चूक करत नाहीये. नक्कीच एक ईज लागून
गगनाला भिडतोय चेंडू आणि समीरच्या रूपानं अल्याणी संघाला दुसरा धक्का बसतोय. नक्कीच हे गोलंदाजीचं कौशल्य, गतीमध्ये परिवर्तन, जेव्हा पेस बघायला मिळतं आतिशकडनं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अल्याणी संघाची धावसंख्या होतीये 6 धावा. हॅलो 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 नक्कीच दोन गड्यांच्या मोबदल्यात अल्याणी संघाची धावसंख्या 6 धावा पहिल्या षटकाच्या नंतर. आतिश भांडे नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. अचूक लाईन लेंथ, अचूक टप्पा हे त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य ठरलं. पहिल्याच चेंडूवर एक तडाखेबाज फलंदाज जयेश खापरेला माघारी पाठवून लावलं आणि त्यानंतर नक्कीच प्रेरणा खूप महत्वाची असते. क्रिकेट म्हटलं की समर्थन खूप महत्वाचं असतं. प्रेक्षक नक्कीच या सामन्याची उत्कंठा वाढवत असतात. युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. दरम्यान जोशी पुढचा चेंडू. हॅलो, या वेळेस थोड्या गतीमध्ये आणि दिशेमध्ये हा गोलंदाज चेंडू नोचा इशारा पंचांचा आणि एक उत्तुंग षटक आहे भाईच्या बॅटमधनं. एकूण धावा 7, धावसंख्या होती 15 धावा. हॅलो, या 7 धावांनी धावसंख्या वाढतीये वेगानं. धावसंख्या पोहोचतीये 15 धावा. आता मात्र कुठेतरी तो गेलेला सूर सापडतोय अल्याणी संघाला. फलंदाजीमध्ये जे करंट रन रेट आहे त्यामध्ये इजाफा होतोय आणि भाई वाळिंबे एक संजीवनी प्रदान करणारा षटकार ठोकतोय अल्याणी संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रीतम जोशी टू भाई वाळिंबे. या वेळेस 15 ते 20 पावलांचा रन घेऊन पुन्हा एकदा प्रीतम जोशी. फ्री हिट असेल या चेंडू. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅटची एज लागतीये, परंतु या ठिकाणी फ्री हिट असल्या कारणानं कोणत्याही प्रकारची विकेट नुकसान होत नाहीये. फर्स्ट रन कंप्लीट केल्यानंतर सेकंड रन सुद्धा कंप्लीट केली जाते आणि 2 धावांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या धावफलकावर सजली जाते 17 धावा. नक्कीच 2 गडी बाद 17 धावा अशा प्रकारचं विश्लेषण, असं समीकरण सस्त इथे अल्याणी संघासाठी. नक्कीच सेमीफायनल एक काटिकी टक्कर, उपांत्यपूर्व ही फेरी आणि कोण होईल सेमी फायनल मधून विजयी ठरणारा संघ मेगा फायनल मध्ये जाणारा येणारे काही चेंडू ठरवतील. नक्कीच अल्याणी संघाचे अनेक समर्थक या मैदानावर दाखल आहेत. दरम्यान प्रीतम जोशी टू अल्याणी संघाचा स्टार फलंदाज भाई वाळिंबे. पुढचा चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बसला चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, परंतु लेग साईडच्या दिशेने पॉइंटच्या दिशेनं सुरेख क्षेत्ररक्षण केलं. ते पंचांचा इशारा येतोय. लेग बायच्या रूपाने 1 धाव ऍड केली जाते. धावसंख्या 1 वाढतीये. धावसंख्या होतीये 18 धावा. नक्कीच धावगती चांगली आहे, परंतु विकेट्स 2 गमावले अल्याणी संघाने. आता मात्र पार्टनरशिपची आवश्यकता असेल. नक्कीच वैयक्तिक 80 धावा फळकावणारा आज नितीन ज्युनियर फलंदाजीच्या मार्कवर सज्ज. पुन्हा एकदा शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता. चेंडूला थोडी उसळी आहे. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न होतोय. अपील फेटाळून लावली, परंतु निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन कमबॅक करतोय गोलंदाज. धावसंख्या होतीये 18 धावा. नक्कीच आमचे स्कोरर मित्र दीपक मात्र सुरेख या सामन्याचं धावतं विश्लेषण आपल्या लेखणीतून करतायत. दरम्यान अल्याणी संघासाठी नक्कीच चांगला फलंदाज ठरलेला आतापर्यंत नितीन ज्युनियर. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कोणत्या प्रकारची धाव नाही. गुडलेतवर पडलेला चेंडू यष्टीरक्षक सुरेख कलेक्ट करतोय. निर्धाव चेंडू. कोणत्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या 18 धावा. नक्कीच गोलंदाजीमध्ये पेस, व्हेरिएशन, स्लोअर वन, नकल बॉल, गुगली या प्रकारच्या गोलंदाजी जर तुम्ही केली तर मात्र तुम्हाला सक्सेस मिळत असतं. त्यासाठी ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे. कमबॅक करतोय गोलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन ज्युनियर. यावेळेस पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. या ठिकाणी प्रयत्न फसला आणि तिसरी विकेट गमावतोय अल्याणी संघ. नक्कीच हताश निराश नितीन निमसे माघारी परततोय. नक्कीच दिशा देण्याचा प्रयत्न होता. ग्लान्स केला लेग साईडच्या दिशेनं, परंतु त्या ठिकाणी अचूक ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. हे फील्ड प्लेसिंगचं वैशिष्ट्य आहे गोटेकर संघाचा. अनेक सामन्यांचा दांडगा अनुभव घेऊन या मैदानावर उतरतोय ही सेमीफायनलची लढत घेऊन. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. नवी यंगस्टर असा ऑलराऊंडर खेळाडू सलाम शेख, द मॅन फ्रॉम अल्याणी.
नक्कीच विजयाचा शिलेदार होण्यासाठी या सामन्यामध्ये सलामला त्याच्या बॅटिंग बंद करामध्ये दाखवावं लागेल. कारण मनगडातील जोर जो दाखवतोय, दुनिया नाही मानती कमजोर को, दुनिया तो मानती है जोरो को. आपल्या मनगडातील जोर दाखवण्यासाठी सलाम शेखला मात्र कामगिरी करावी लागेल. नक्कीच या ठिकाणी अतिशय दर्जेदार असे स्कोरर आणि उत्कृष्ट समालोचक विश्वास पेशी सुद्धा उपस्थित आहे, त्यांचं स्वागत असेल. नवीन गोलंदाज येतोय गोटेकर संघाचा. पुढील गोलंदाज नक्कीच इरादे बनते बिघडते और शिर्डी वही तेजने साई बाबा बुला. साईबाबांचा आशीर्वाद घेऊन साई मात्र गोलंदाजीसाठी येतोय, परंतु समोर साई स्टार संघ उपस्थित आहे. 2 षटकानंतर धावसंख्या होती आहे व 3 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. आता मात्र संघ अडचणीत आहे. नक्कीच कल्याणी संघ 2 षटकानंतर 18 धावा, 7 षटकांचा सामना, सेमीफायनलचा थरार. नक्कीच प्रत्येक चेंडू हसवणार, प्रत्येक चेंडू रडवणार. या क्रिकेटच्या पंढरीत खेळ तर फक्त चेंडूचा चालणार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन केलं जातं या गोलंदाजाकडनं, साईकडनं. वेल बिगिनिंग अपडाऊन, चांगली सुरुवात करून देतो आपल्या संघासाठी. भाई वाळिंबे काहीसा संघर्ष करतोय आपल्या फलंदाजीमध्ये. नक्कीच तो विजयाचा संगनाद करण्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल भाईला. ओ चांगला फटका, मिस टाइम शॉट, झेल होऊ शकतो. अमित भांडे पुन्हा एकदा झेल टिपली जाते. कॅचेस विन द मॅचेस. उत्कृष्ट. आणि भाई वाळिंबेच्या रूपानं चौथा धक्का बसतो कल्याणी संघाला. नवीन फलंदाज रोहन नक्कीच मैदानावर दाखल होते. वेळ पाळायची कल्याणी संघानं, आयोजकांची सूचना आहे. नक्कीच चौथी विकेट गमावली जाते कल्याणी संघानं. नवीन फलंदाज रोहन खाडे नक्कीच मैदानात दाखल होत आहेत. सलाम शेखवर संपूर्ण जबाबदारीची मदार. अजूनही विजयाचा हुकुमी एक्का विजय पष्टे पॅवलिन मध्ये आहे. नक्की डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळ करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा पूर्ण होतोय. सलामच्या बॅट मधनं डबल धाव मिळते. धावसंख्या 2 वाढते, धावसंख्या पोहोचतीये 20 धावांवर. आता मात्र संघ अडचणीत आहे. विजयाचा शिलेदार होण्यासाठी पार्टनरशिपची खूप आवश्यकता असेल कल्याणी संघाला, कारण संघ अडचणीत आहे. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन गोटेकर संघाकडनं केलं जात आहे साईकडनं. यावेळेस पुन्हा एकदा सलाम शेख. पुन्हा एकदा फुलरलेन चेंडू, पंचांचा इशारा येतो. बोट आकाशाकडे. सलाम शेख नक्कीच बाद घोषित केलाय, परंतु रिव्ह्यू घेतलाय या ठिकाणी सलामनं. या ठिकाणी कल्याणी संघ खूपच पडझड, खूपच अडचण, परंतु गोटेकर संघाचं कौतुक करावं तेवढं थोडंच. नक्कीच चांगल्या होमवर्कनं, चांगल्या प्रॅक्टिसनं मैदानावर उतरलेला आहे गोटेकर संघ. डिसिजन पेंडिंग. बॅट्समन इज आउट. नक्कीच सलाम शेख सुद्धा माघारी परततोय. नक्कीच लेग बिफोर विकेट मिळते. उत्कृष्ट गोलंदाजी साईकडनं बघायला मिळते गोटेकर संघासाठी. आणि आता मात्र ज्या फलंदाजाच्या बॅटिंगचा सर्व प्रेक्षक वर्ग चाहता आहे तो विजय पष्टे मैदानात येतोय. कल्याणी संघ खूपच अडचणीत आहे आणि विजयाच्या पलीकडे जर न्यायचं असेल तर विजयला मात्र मैदानात चांगली खेळी करावी लागेल, कारण सलाम सारखा फलंदाज सुद्धा माघारी परततोय. हताश, निराश. उत्कृष्ट गोलंदाजी साईकडनं बघायला मिळतीये. अचूक टप्पा, अचूक वेध, चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा आणि पूर्णपणे यष्ट्यांचा वेध घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल साई. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन केलं जात आहे गोटेकर संघाकडनं.
हेच क्रिकेट शिकवतं. क्रिकेटनं जिद्द, चिकाटी, संघटन शिकवलं, क्रिकेटनं क्लास शिकवला, क्रिकेटनं ऑब्झर्वेशन शिकवलं, क्रिकेटनं निरीक्षण शिकवलं सर्व आघाड्यांवर. आता मात्र आपल्या स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करताना दिसतोय गोटेकर संघ. संघ अडचणीने विजयाचा शिलेदार ठरलेला मागच्या सामन्यातील विजय पष्टे स्ट्राईक सांभाळतोय आल्याणी संघासाठी. डिफेन्सिव्ह खेळ पुन्हा एकदा गलीमध्ये भिरकावून दिला, चेंडू सिंगल कंप्लीट केली जाते. विजयच्या रूपानं स्वतःचं खातं उघडलं जात आहे. एक धाव ऍड केली जाते धावफलकावर. धाव संख्या होती आहे 21 धावा. नक्कीच तालीमे नहीं दे आती परिंदों को उडानों की वो तो खुद ही तय करती है मंजिले आसमानों की. रोहन खाडे पहिला चेंडू फेस करतोय. या ठिकाणी सुरेख फटका ऑफसाईडच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये भिरकावून दिला. एक धाव कंप्लीट केली जाते. नक्की सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. विजयीला स्ट्राईक वर आणलं जात आहे. धावसंख्या 1 न वाढली आहे. धावसंख्या होती आहे 22 धावा. षटकांच्या सामन्यानंतर अल्याणी संघाची धावसंख्या होतीये 22 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच जयेशला पहिल्या चेंडूवर माघारी परतावं लागलं. नक्की संपूर्ण आशा जयेशच्या बॅटिंगवर होत्या, परंतु ताकदीची गोलंदाजी आतिश भांडेकडनं झाली. त्यानंतर ज्युनियर नितीन, त्यानंतर समीर शेख, सलाम शेख आणि भाई वाळिंबे हे 5 मोठे मोहरे गमावले अल्याणी संघानं. आणि तब्बल 5 का पंच या ठिकाणी लगावला गोटेकर संघानं. उत्कृष्ट गोलंदाजी आतिशनं पहिल्या षटकामध्ये चांगली स्टार्ट करून दिली. कारण अंजाम अगर अच्छा हो, आगाज अगर अच्छा हो तो अंजाम ही अच्छा होता है. त्याचं सुरेख प्रदर्शन गोटेकर संघ दाखवतोय. सेमीफायनलचा थरार नक्कीच. परंतु आम्ही या मैदानावर हाय स्कोरिंग गेम सुद्धा बघितल्या, लो स्कोरिंग सुद्धा गेम बघितल्या. क्रिकेटचा विजय नक्कीच असतोय. क्रिकेट प्रत्येक चेंडू कधी हसवतोय, कधी रडवतोय. आज क्लास. आता मात्र रोहन आणि विजय ही जोडी मैदानावर आहे अल्याणी संघासाठी. दरम्यान या षटकातील पहिला चेंडू सामना करतोय रोहन खाडे. यावेळेस बॅटची एज घेऊन पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं फील्ड केलं जात आहे. की स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होतोय, परंतु या ठिकाणी अपयश मिळतंय या चेंडूवर. नक्कीच आतिश भांडे एक असा सितारा आहे या शहापूर तालुक्यातील की जे अनेक सामने या खेळाडून गोटेकर संघ म्हटला की नक्कीच संपूर्ण क्रिकेट रसिक या संघाचे चाहते आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन रोहन खाडे माघारी परततोय. 6वा झटका बसतोय अल्याणी संघाला. धन्यवाद. 6 गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय दशरथ खापरे. संघ खूपच अडचणी, उत्कृष्ट गोलंदाजी आतिश भांडेकडनं बघायला मिळतीये. नक्कीच आता मात्र खूपच अडचणीत असलेला संघ अल्याणी संघ. धावसंख्या धावफलकावर 22 धावा. नक्कीच दशरथ खापरे अनुभवी फलंदाज आहे. आता अनुभव मात्र मैदानात दाखवणं गरजेचं. संघ अडचणीत असताना नक्कीच चांगली धावगती वाढवावी लागेल. करंट रन रेट मध्ये काहीच ऍक्सेलरेटर वर पाय ठेवावा लागेल. टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आतिश भांडे. दशरथ खापरे पुन्हा एकदा पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच ही अपील फेटाळून लावली, परंतु रिव्ह्यू या ठिकाणी गोटेकर संघ घेतोय. थर्ड अंपायर डिसिजन पुन्हा एकदा या ठिकाणी येतोय. संघ खूपच अडचणीत आणि पुन्हा एकदा आधीच दुष्काळात 13 महिना म्हटलं तर चालेल अल्याणी संघासाठी. लेग बिफोर विकेट साठी या ठिकाणी पंचांकडे अपील केली जाते. डिसिजन इज पेंडिंग. नॉट आउट. नक्कीच पंचांचा डिसिजन राहील.
नक्कीच या चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव नाहीये, अतिशय दर्जेदार. नक्कीच चेंडू पडल्यानंतर पायावर आदळतोय, परंतु ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू होता. धावसंख्या स्थिरावलेल्या धावफलकावर 22 धावा. खूपच दुष्काळ पडलाय धावांचा, परंतु तो वेग वाढवण्याचा प्रयत्न दशरथ आणि विजयचा असेल. यानंतरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा शफल ऑफसाईडच्या दिशेनं बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. मला वाटतंय ज्यावेळेस इंडिया आणि इंग्लंडची टेस्ट मॅच चालू आहे त्याप्रमाणे टेस्ट मॅच सारखं या ठिकाणी काहीतरी सिच्युएशन आहे, कारण धावा येत नाहीये, चांगले चेंडू पडतायत, विकेट्स मिळवल्या जात आहेत, संघ अडचणीत आहे. नॉन स्ट्राईक एंडवर विजय पष्टे नक्कीच चातकासारखी वाट बघतोय स्ट्राईकवर जाण्याची. पुन्हा एकदा आता मात्र पंचांचा इशारा, लेग बिफोर विकेट. पुन्हा एकदा 7वी विकेट गमावली जाते कल्याणी संघाकडनं. धन्यवाद. तू चल में आया या उक्तीप्रमाणे एक एक फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज हर्षल, काल ज्यानं हॅट्रिक फटकावली तो गोलंदाज आता मात्र फलंदाजीला येतोय, कारण मोठं ड्रिंक्स ब्रेक असेल. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. या व्यासपीठावर माननीय अल्ताफजी शेख साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर अझरजी शेख साहेब उपस्थित आहेत. नक्कीच मुस्तफा शेख यांचे भाऊजी अल्ताफजी शेख यांचं स्वागत केलं जात आहे. नक्कीच सर आपण आलात, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. अल्ताफजी शेख यांचं मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन अल्ताफजी शेख यांचं स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर माननीय अझरजी शेख साहेब उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते हे स्वागत केलं जात आहे. मान्यवरांचं अझरजी शेख सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल दिली जाते. दरम्यान संघ खूपच अडचणीत आहे. धावसंख्या धावफलकावर आहे अवघ्या 22 धावा आणि 7 विकेट्स गमावलेल्या आहेत. त्याचबरोबर अडगाव संघाचा एक उगवता सितारा की आज मान्यवरांच्या उपस्थितीनं या ठिकाणी व्यासपीठ सजलंय. सनी सोकांडे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. मान्यवरांच्या दिनेश चंदेसाठी सनी सोकांडे यांच्याकडनं गिफ्ट आहे, नक्कीच विराट कोहलीचा टी शर्ट. या ठिकाणी सनी सोकांडे यांचं स्वागत केलं जात आहे. सन्मान चिन्ह आणि मायेची उबदार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर दिनेश यांना एक गिफ्ट या ठिकाणी सनीजी यांच्याकडनं वितरित होणार आहे. विनंती करतोय दिनेशांना, नक्कीच नामदेवले दसईचा एक चांगला फलंदाज. हॅलो चिक, एक मिनिट थांबना, सामना थांबवायचा 1 मिनिट फक्त. चेंडू टाकायचा आहे. मॅच कॅरी ऑन. नक्कीच धावसंख्या आहे 22 धावफलकावर. शेवटचा चेंडू या षटकातील. हर्षल स्ट्राईक सांभाळतोय पुन्हा एकदा. स्विंग अँड मिस, निर्धाव चेंडू. 4 षटकानंतर धावसंख्या अवघ्या 22 धावा आणि 7 विकेटचं पतन कल्याणी संघाचं. खूपच पडदा मिड ऑन षटक टाकताय. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आतिश भांडेकडनं. 2 ओव्हर्स 4 विकेट्स आणि फक्त 6 धावा. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन आतिश कडनं बघायला मिळालं या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच तुझी मॅच रंगेल आसनगाव वर्सेस नामदेव 11 धसई. दोन्ही संघाचे कर्णधार. टॉस साठी तयार राहायचंय. नक्कीच आता शेवटचा आशेचा किरण. धावसंख्या आहे 22. पॉवर प्लेचं हे षटक असेल. विजय पष्टेला माहित आहे आता मात्र त्या ऍक्सेलरेटरवर पाय ठेवणं गरजेचं. संघ खूपच अडचणीत. तब्बल 7 हुकमी एक्के कल्याणी संघानं गमावले आणि खूपच पडझड झाली कल्याणी संघाची. संपूर्ण आशा, संपूर्ण जबाबदारी,
संपूर्ण अपेक्षा आता मात्र विजयच्या खांद्यावर आहेत. कारण विजय जर मिळवायचा असेल तर विजयला थांबणं गरजेचं असेल. कारण गोटेकर संघ उत्कृष्ट लाजवाब तुफानी गोलंदाजी करतोय. एक सुनामी टाइप गोलंदाजी होतीये गोटेकर संघाकडनं. 5वं षटक घेऊन येते गोलंदाज पुन्हा एकदा प्रीतम जोशी. पहिला चेंडू या षटकातील. यावेळेस कव्हरच्या दिशेनं क्लास असा दिसतोय बॅटिंग मधनं. चेंडू जातोय अतिशय स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6 धावा. धन्यवाद. काल सुद्धा बोरशेती विरुद्ध आपण एक सामना बघितला. 2 षटकामध्ये पडझड झाली होती अल्याणी संघाची आणि नक्कीच विजय धावून आला आणि त्याने तब्बल 50 धावांची खेळी खेळली आणि तब्बल 80 धावांपर्यंत मजल मारली होती. पण आज मात्र खूपच अडचणीत आहे आणि त्याच इनिंगची अपेक्षा अल्याणी संघाला असेल विजयला. विजयकडनं दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा जेपी टू विजय. ओ बॅटची लिडिंग आहे. झेल होऊ शकतो या ठिकाणी. विजय पष्टे सुद्धा माघारी परततोय. मोठी विकेट मिळतीये गोटेकर संघाला. खूपच अडचणीत अल्याणी संघ. धन्यवाद. 28 धावांवर 8 विकेट गमावल्या जात आहेत. अल्याणी संघ आता मात्र सिनियर नितीन मैदानात दाखल होतोय. खूपच अडचणीत, खूपच दुष्काळ या ठिकाणी अल्याणी संघासाठी. खेळाडू ती बघा सर. एक मॅच आठवते सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिज मॅच होती आणि लिडिंग एज लागली होती. पंचांनी नाबाद घोषित केलं होतं सचिन तेंडुलकरला. परंतु प्रामाणिकपणा, संघभावना त्या ठिकाणी सचिन तेंडुलकरनं दाखवली. त्या स्टाईलनं या ठिकाणी विजय पष्टे. जेवढा मोठा खेळाडू तेवढा चांगला व्यक्तिमत्व. एक कौशल्य, एक चांगलं व्यक्तिमत्व विजयचं. परंतु हताश निराश माघारी परततोय. धावसंख्या धावफलकावर होतीये. 28 धावा आणि 8 गडी बाद. आता मात्र टेलेंडर्स या ठिकाणी राहिलेले आहेत अल्याणी संघाचे. परंतु समोर एक चांगला फलंदाज आहे. नक्कीच तब्बल 20 वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभव घेऊन जो खऱ्या अर्थानं क्रिकेट जगला तो फलंदाज नितीन सिनियर. एक अष्टपैलू खेळाडू आहे अल्याणी संघासाठी. बॅटिंग मध्ये कपॅसिटी आहे, ती क्षमता आहे. त्या क्षमतेवर काम करून संघ अडचणीत असताना आशेचा किरण आणावा लागेल अल्याणी संघासाठी. धावसंख्या आहे धावफलकावर 28 धावा, 8 विकेट बाद. कौतुक करावं तेवढं थोडंच या गोलंदाजीचं. आतिश भांडे लीडिंग फ्रॉम फ्रंट. चांगली कॅप्टन्सी या ठिकाणी दिसतीये. गोटेकर भी, गणेश, आतिश, अमित, जेपी, रवी असे एकाहून एक दर्जेदार खेळाडू या संघामध्ये. दरम्यान पुढचा चेंडू सामना करतोय नितीन सिनियर. यावेळेस पुन्हा एकदा झेल होऊ शकतो. ओ कॅचेस विन द मॅचेस. सोपा झेल सोडला. क्रिकेटच शिकवत आहे की सोपे सोपे झेल टिपणं आणि कठीण कठीण झेलणं. परंतु या ठिकाणी कॅचेस विन द मॅचेस अमितकडनं चूक होतीये. एक धाव मिळतीये. एकेरी धावसंख्येनं धावसंख्या पोहोचतीये 29 धावांवर. शेवटचे काही चेंडू शिल्लक. 6वं षटक, 5वं षटक सुरू आहे. अजूनही खूप चेंडू शिल्लक आहेत. जर विकेट टिकवली आणि जर धावगतीचा वेग वाढवला तर मात्र एक फायटिंग टोटल सेट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो अल्याणी संघाकडनं. संघ खूपच अडचणीत आहे. स्ट्राईकवर टिकणं गरजेचं असेल प्रत्येक फलंदाजासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जेपी. यावेळेस चेंडू उसळी घेत नाहीये. लो राहतोय. यष्टीरक्षक सुरेख यष्टीरक्षण करतोय. निर्धाव चेंडू. नक्कीच आता मात्र नितीन सिनियर कडे स्ट्राईक देणं गरजेचं असेल. परंतु हर्षल मागच्या सामन्यामध्ये या खेळाडूंनी तब्बल 5 विकेट्स मिळवल्या होत्या. परंतु फलंदाजीमध्ये संघ अडचणीत असताना फलंदाजीमध्ये कौशल्य दाखवणं गरजेचं. तब्बल 17 वर्षाचा फक्त अवघं वर्ष असणारा हा खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन होते. मिस टाइम शॉट सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आता सिंगल धाव मिळते अल्याणी संघाला. धावसंख्या 1 वाढतीये. धावसंख्या होतीये 30 धावा. नक्कीच उर्वरित चेंडू जर नितीन सिनियरने खेळले तर मात्र 50 धावांपर्यंत मजल मारू शकतात. परंतु फक्त 2 विकेट शिल्लक आहेत अल्याणी संघाच्या.
या षटकातील 4 चेंडूचा खेळ पूर्ण, 5 चेंडूचा खेळ पूर्ण, 1 चेंडू शिल्लक आहे. तब्बल 13 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग्स मधले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन, या ठिकाणी चांगला फटका. ओ, एक क्लासिकल चेंडू जातो अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफच्या वरनं चौकार, 4 धावा. धन्यवाद. 5 षटकानंतर कल्याणी संघाची धावसंख्या होतीये 8 गडी बाद 34 धावा. नक्कीच आता मात्र नितीन सिनियरला, जर नितीन सिनियर 12 चेंडूंचा खेळ जर खेळला तर मात्र 50 धावा क्रॉस करू शकतात कल्याणी संघ. ही बॅटिंग मध्ये ताकद आहे, परंतु चांगली गोलंदाजी या ठिकाणी गोटेकर संघाकडनं सजतीये. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते, अचूक ठिकाणी क्षेत्ररक्षण सजलं जाते आणि तेवढ्याच ताकदीची कॅप्टन्सी या ठिकाणी केली जाते गोटेकर संघाकडनं. कारण अचूक नेतृत्व तुम्हाला क्रिकेटचा क्लास शिकवत असतं. प्रत्येक दिवस एक अनुभव घेऊन येतोय, आपल्याला अनुभव देऊन जातोय. जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला नेतृत्व करायला शिकवतं, जर तुम्ही हरलात तर तुम्हाला अनुभव प्रत्येक सामन्यामध्ये मिळतोय. कारण ना जीतना जरूरी है ना हारना जरूरी है, ना जीतना जरूरी है ना हारना जरूरी है, जिंदगी की एक खेल है यारो, इसे खेलना जरूरी है. क्रिकेट हा एक दर्जेदार खेळ, संघ भावना, मैत्री, जिद्द, चिकाटी, सहकार्य वाढवणारा खेळ आणि गेले 10 दिवस धसई प्रीमियर लीगचा हा थरार शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये रंगतोय. पुन्हा एकदा गोलंदाज, नवीन गोलंदाज येतोय आणि पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय करतोय आणि हर्षलच्या रूपानं विकेट मिळतीये गोटेकर संघाला. हर्षल बॅक टू द पेव्हलियन. धन्यवाद. नक्कीच रयतेच्या मनावर, सह्याद्रीच्या कणावर राज्य करणारा एकच राजा म्हणजे राजा शिवछत्रपती, त्यांचा जयघोष होतोय. या ठिकाणी शेवटची विकेट शिल्लक आहे कल्याणी संघाची. धावसंख्या आहे 34. स्ट्राईक सांभाळतोय कल्याणी संघाचा शेवटचा फलंदाज महेश आणि त्याला साथ देतोय नितीन सिनियर. उत्कृष्ट गोलंदाजी होते आहे गोटेकर संघाकडनं, आदिनाथ एक चांगला गोलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चांगलं फील्ड करत बघायला मिळतं या गोलंदाजाकडनं. धावसंख्या स्थिरावलेली 34. नक्कीच एकावर एक पत्त्यांचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे बॅटिंग ऑर्डर कोसळली कल्याणी संघाची. धावगती चांगली आहे परंतु विकेट्स खूप गमावलेल्या आहेत. चांगला फटका लेग साइडच्या दिशेनं, शेल नाही होऊ शकत परंतु नो मॅच मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत कल्याणी संघाकडनं. धावसंख्या 2 वाढते, 36 धावा. षटकातील 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फलंदाज महेश. धावसंख्या 36. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. अचूक टप्पा, गुडलेंथवर पडलेला चेंडू विसावतो यष्टिरक्षकाच्या हातात. शेवटची विकेट शिल्लक आहे, विकेट मिळवण्याचा प्रयत्न आहे परंतु विकेटवर टिकण्याचा प्रयत्न महेशचा. स्ट्राईक देणं गरजेचं असेल नितीनसाठी. नितीन एक चांगला फलंदाज आहे. चांगला फटका, कव्हरच्या दिशेनं चेंडू येतोय, वाईडिश मिड ऑफच्या दिशेनं एक धाव मिळतीये. सिंगल धावसंख्या पोहोचतीये 37 धावांवर. आता मात्र नितीन सिनियर मैदानात दाखल होत आहेत. स्ट्राईकचा बार सांभाळतायत नितीन सिनियरला. उर्वरित चेंडू खेळावे लागतील कारण जर नितीन चेंडू खेळले तर मात्र 50च्या जवळ मजल मारू शकतो कल्याणी संघ. कारण खूपच विकेट गमावल्या, चांगली गोलंदाजी केली गोटेकर संघानं. एक प्लॅनिंग, ती स्ट्रॅटेजी जी आखली होती. आणि बाबा आमटे नेहमीच आम्हाला सांगतायत की भान आखून योजना आखा आणि त्या योजनांवर त्वेषानं तुटून पडा, त्या अंमलात आणा. हरिश्चंद्र यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन सिनियर. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ झोन मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. एकच धावेवर समाधान मानावं लागते कल्याणी संघाला. एका धावेवर धावसंख्या वाढते, धावसंख्या होती आहे 38 धावा. या षटकातील
हे षटक संपताय. 6 षटकानंतर कल्याणी संघाची धावसंख्या होतीये 38 धावा. उर्वरित शेवटचं षटक शिल्लक असेल. नक्कीच 6च्या सरासरीनं धावसंख्या पुढे जातीये आणि तब्बल 9 विकेट्स गमावल्या कल्याणी संघानं. खूप चांगली गोलंदाजी जेपी न केली, खूप चांगली गोलंदाजी आतिश न केली. फक्त 6 धावा 2 विकेट्स, एक षटक त्याच्यामध्ये मेडॉन बघायला मिळालं. त्याचबरोबर आदिनाथनं सुद्धा एक चांगली गोलंदाजी केली. फक्त या षटकामध्ये 4 धावा दिल्या आणि एक विकेट सुद्धा मिळवली. शेवटचं निर्णायक षटक घेऊन येतोय गोलंदाज ओमकार. नक्कीच गणेशाचं रूप ओमकार शेवटचं षटक घेऊन येतोय. सुरुवात तर चांगली होती, शेवट चांगला करण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज ओमकार आपल्या संघासाठी. नितीन सिनियरला जर 6 चेंडूंचा खेळ जर तो खेळला तर मात्र मोठे फटके येतील ही अपेक्षा असेल कल्याणी संघाला. दरम्यान या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा नितीन सिनियर. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. गणेशनं चेंडूचं चांगलं बॅकअप बघायला मिळतं गणेशकडनं, गोटेकर संघाकडनं. सिंगल धाव मिळते. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होतीये 40. नक्कीच या व्यासपीठावर नक्कीच खरेदी विक्री संघ आणि SB कॉलेजचे माजी चेअरमन माननीय विनायकजी सापळे साहेब यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. त्याचबरोबर कल्पेश सापळे यांचं सुद्धा स्वागत असेल. आपण आलात, आपण या स्पर्धेची शोभा वाढली, धन्यवाद. स्वागत असेल. वळूया सामन्याकडे पुन्हा एकदा. महेश फुलटॉस चेंडू अराउंड द कार्पेट चेंडू येतोय वायडिश मिड ऑन झोन मध्ये. त्या ठिकाणी चांगलं बॅकअप बघायला मिळतं. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. सिंगल धावसंख्या पोहोचते 40 धावा. नक्कीच थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बुंदे समुद्र बनताय. एक एक धाव खूप क्रिकेटमध्ये महत्वाची असते. एक धाव सुद्धा तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकते, एक धाव सुद्धा तुम्हाला मॅच हरवू शकते. उर्वरित काही चेंडू आणि त्या चेंडूवर समाचार घेण्याचा प्रयत्न नितीन निमसे यांचा असेल. धावसंख्या आहे धावफलकावर 40 धावा. 9 गडी बाद 40 धावा. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांचा निर्णय नक्कीच निर्धाव घोषित केला. प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं बक्षीस आहे नितीनसाठी विनायक सापळे यांच्याकडनं. प्रत्येक चौकारास 400 रुपयाचं बक्षीस. हे बक्षिसांची खैरात आहे. बक्षीस महत्वाचं नसतं तर प्रेरणा महत्वाची असते. प्रेरणा देणं गरजेचं असतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस नक्कीच पंप. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली धावफलकावर 40 धावा. नक्कीच संघ अडचणीत आहे आणि चांगली गोलंदाजी गोटेकर संघ करतोय. पूर्णपणे होमवर्क, चांगला गृहपाठ शाळेमध्ये असतो तेव्हा गृहपाठ दिला जातोय आणि तो गृहपाठ जर केला तर नक्कीच शाबासकी मिळत असते. चांगली शाबासकी मिळते गोटेकर संघाला. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात थर्ड अंपायर डिसिजन असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. पहिली धाव सक्सेसफुल कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी अपील केली जाते. नॉट आउट. नक्कीच नाबाद घोषित केलं या चेंडूवर थर्ड अंपायरनं आणि 2 धावांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये 42 धावा. नक्कीच या षटकातील या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. आमचे दीपक चांगले स्कोरर या स्पर्धेसाठी लाभलेत. धावसंख्या होतीये 42 धावा. या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. आणलेली संघाचे अनेक समर्थक या मैदानावर खेळ बघण्यासाठी आले. संघ मालक वासुदेव सासे, त्याचबरोबर राजेश निमसे, अनेक स्पर्धक, अनेक प्रेक्षक लाभले. वाईटचा चेंडू असेल. नक्कीच दिशा भरकटली जाते. अवांतर धावसंख्येने एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव ऍड केली जाते कल्याणी संघाच्या खात्यात. धावसंख्या पोहोचतीये 43 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या इनिंग मधील. शेवटचा चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच नितीन सिनियरचा असेल. यावेळेस त्रिफळ आउट वाज फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिफळ आउट वाज यू मिस आय हिट. आणि ज्या स्टाईलनं सुरुवात केली होती त्या स्टाईलनं एंड करतोय गोटेकर संघ. 43 धावा. 44 धावांचा टार्गेट असेल गोटेकर संघासमोर. ऑल आउट कल्याणी संघ. पुढील आवाज समालोचक अमरजी राऊत यांना विनंती करतोय आपण माईकचा ताबा घ्यायचा आहे.
थँक्यू सो मच डीजे. तत्पूर्वी साई स्टार कल्याणी या संघानं फलंदाजी करताना 42 चेंडूमध्ये 42 धावांपर्यंत मजल मारली. माफ करा 43 धावांपर्यंत मजल मारली आणि 42 चेंडूमध्ये 44 धावांचं आव्हान उभं केलं गेलं. यापुढील होणारा सामना आसनगाव विरुद्ध नामदेव धसई. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीच्या कौलसाठी यायचंय. या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. कर्णधार सचिन आणि कर्णधार यावेळेला सुनील निचिते म्हणजे बाळा. या सामन्याच्या नाणेफेकीसाठी कल्याणी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य तथा शहापूर तालुक्यातील राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रातील उत्तुंग नाव सन्माननीय विनायकजी सापळे साहेब यांना विनंती करेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. थँक्यू सो मच डीजे. नाणेफेकीचा कौल केला जाईल नामदेव इलेव्हन धसई विरुद्ध जीएस स्पोर्ट्स आसनगाव या उभय संघादरम्यान. यावेळेला नामदेव इलेव्हन धसई संघ हा नाणेफेकीचा कौल विजयी झालेला आहे. स्वतः सापळे साहेब इथे आहेत. मी दोन्ही संघांशी बातचीत करेल. तत्पूर्वी मी मान्यवरांशी मनोगत साधू इच्छितो. साहेब, या स्पर्धेचा आजचा 10वा दिवस अंतिम दिवस आहे. 10 दिवसापासून या स्पर्धा यशस्वी आयोजनाकडे या स्पर्धेची पूर्ती होताना वाटचाल होताना आपण पाहतोय. या विभागातली ही पहिली लीग आहे आणि अशा वेळेला अनेक मान्यवर दिग्गज मंडळी या स्पर्धेला आशीर्वाद देत आहेत, सहकार्य करतायत. हे सगळं आयोजन पाहून तुम्ही आयोजकांशी काय संवाद साधू इच्छिता आणि काय शुभेच्छा देऊ इच्छिता या आम्हाला आणि तमाम क्रीडा रसिकांना देखील पाहायला ऐकायला आवडेल. म्हणून मी यापुढे आपल्याशी संवाद साधतील सन्माननीय विनायकजी सापळे सर. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धर्तीवर दसई प्रीमियम लीग दसई 2021 या श्रद्धा स्पोर्ट्स दसई यांनी आयोजित केलेल्या सामन्यांसाठी आजचा हा 10वा दिवस अनेक दिग्गज क्रिकेटपटू आणि अनेक दिग्गज संघ या दसई श्रद्धा स्पोर्ट्स दसई या मैदानात दाखल झाले. अनेकांनी आपली कामगिरी बजावली. आताच या ठिकाणी नामदेव इलेव्हन स्पोर्ट्स दसई आणि जेएस स्पोर्ट्स आसनगाव यांच्यात क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी नाणेफेक झाली. नामदेव स्पोर्ट्स दसई यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच या दोन्ही संघांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा असतील आणि आयोजकांना या ठिकाणी चांगली पर्वणी दिली त्यासाठी आयोजकांचे खूप खूप धन्यवाद आणि असेच या तालुक्यात सामने भरवत जा अशी पुढील वाटसाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद साहेब. साहेबांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावा आणि माझ्यासोबत आहेत दोन्ही कर्णधारांना विनंती करेल की आपण टॉस का बॉक्स मध्ये स्थानापन्न व्हावं. नामदेव देसाई संघाचे कर्णधार सुनील, आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. समोरच्या आसनगाव संघाला आपण यावेळेला बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय. ही स्टेज आहे, इथपर्यंत आपण पोहोचू का आहे खरं तर तुमच्या मनामध्ये एक द्वंद्व चालू होता, पण आपण अप्रतिम खेळाच्या बळावर आपण या स्टेज पर्यंत आलात, या स्तरापर्यंत पोहोचलात. समोर भातसई सारख्या दिग्गज संघाला या स्पर्धेतून बाद करणारा, बाहेर करणारा जे स्पोर्ट्स आसनगाव संघ इतक्या ताकदीचा संघ उभा आहे. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय का घेतलाय? प्लेइंग 11 मध्ये चेंजेस आहेत का? असे कोणते गोलंदाज आहेत की ते समोरच्या संघाला यावेळेला नामोहरम करू शकतील? आमच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. आसनगावमध्ये फलंदाजी चांगले देणं, पण त्यांना कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे बॉलर पण चांगले आहेत. एक उत्तम गोलंदाजांचा भरणा असलेला संघ आहे सचिन. प्रत्येकात त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही याच गोलंदाजांच्या बळावर तुमच्या संघाला नामोहरम करू शकतो, म्हणून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. कमीत कमी धावसंख्येमध्ये तुम्हाला रोखून आम्ही यशस्वी पाठलाग करू शकतो. अशा वेळेला एक आत्मविश्वास तुमच्याकडे वाढलेला असेल, कारण बादशाही सारखा या टेनिस क्रिकेट विश्वातला दिग्गज संघ तुमच्या संघाने त्याला या स्पर्धेच्या बाहेर केलाय.
यावेळेला वाढलेला आत्मविश्वास असं आहे त्याच संघासह तुम्ही खेळणार का आणि पहिली बॅटिंगची संधी तुम्हाला मिळते यावेळेला मनामध्ये टार्गेट काय असणार आहे? सर्वात प्रथम आमचा जो विनिंग मोमेंट आहे, मी पहिल्या पण मॅचला बोललो होतो का जो आमचा विनिंग मोमेंट आहे तो पुढे चालू राहावा. आणि सांगायचं गेलं तर आम्ही पण पहिले फलंदाजीच करणार होतो का तर त्यांच्या टीममध्ये जे जोश आहे त्या जोशमध्ये ते चांगलं खेळत आहेत. त्यांनी अनेक एका खेळाडूच्या बेसवर न राहता अनेक खेळाडूंनी नामदेव इलन स्पोर्ट्स संघाला आणि त्यांच्या टीममध्ये असणारे शिवाभाऊ असेल, गुल्लू असेल यांच्या मार्गदर्शनामध्ये ते पण चांगले खेळत आहेत. आम्ही पण आमचा जास्तीत जास्त त्यांना टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. ते जरी नौके असले तरी आम्ही त्यांना चांगले कॉम्पिटिटर म्हणूनच खेळत राहणार आहेत. तरी त्यांना पण पुढच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक टू बोथ ऑफ यू फॉर युअर नेक्स्ट मॅच अँड फॉर द फ्युचर इन दिस टुर्नामेंट. खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. वळूयात या सामन्याकडे. या सामन्याचं धावतं समालोचन घेऊन येतील महाराष्ट्राचा आवाज टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज समालोचकांच्या यादीतील अग्रगणाचं नाव ओमकार शेट्टी सर. थँक्यू सो मच अमरदादा राऊत. गणेश आणि रोहन पहिलाच बॉल ऑन साइडला स्वीप केलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. रसमीतील 4 हा तो चौकार. प्रत्येक विकेटला एक पारितोषिक आहे. टीम अल्यानीला विनायकजी सापे यांच्याकडनं 500 आणि हॅट्रिकला 1100 रुपयाचं पारितोषिक. राऊंड विकेट अजून एक फुल टॉस आणि हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत सीमा रेषा पार. 2 चेंडू आणि सलगचे 2 चौकार. थँक्यू डीजे. अल्लानी टीम मैदानावरती खेळतीये आणि काल याच अल्लानी गावाचा आवाज सोमनाथ खाडे यांचा आवाज देखील तुम्ही ऐकला. त्यांच्याकडून देखील हार्दिक शुभेच्छा अल्लानी क्रिकेट टीमला जे अतिशय चांगले समालोचक आहेत. गणेश मैदानावरती चांगली बॅटिंग करतोय. 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. 4 चेंडूंचा सामना झाला आणि 44 धावेचं एक छोटस लक्ष या मॅच मध्ये आहे ते म्हणजे टीम गोटेगर बी नावामध्ये दरार आहे बॉस. आणि गोटेगर बी बद्दल बोलायचं झालं तर भरपूर मोठा फॅन फॉलोविंग आहे या टीमच्या नावाचा. त्याबद्दल चर्चा आपण ओव्हर ब्रेक मध्ये करू. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. P1चं षटक सुरू. 4 चेंडू मध्ये रन झाला 12. राऊंड विकेट. यावेळी चेंडू चांगला होता. चांगल्या बॉलला सन्मान देत असताना डिफेंड करत असताना अगदी सॉफ्ट हँडनं पुश केलं कारण माहिती आहे परिस्थिती अशी आहे. पुश करो खुश रहो. रामचंद्रजी गोरे शहापूर तालुक्यातील एक नामांकित आणि विठ्ठल डिंगोरे धोनीचे वडील त्यांचे ते शुभागमन झालाय. तर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुलाचं काम आहे ना असं असावं की वडिलांचं नाव तर आपल्या नावापुढे लागतंच. मात्र आपल्या नावानं ज्यावेळी आपल्या बापाची ओळख होते ना त्यासाठी अभिमानाची गोष्ट त्या वडिलांसाठी दुसरी कुठलीच नसते. पैसा ज्यावेळी बापाचा असतो त्यावेळी रुबाब तर आपण करतोच. मात्र अभिमान तर तेव्हा असतो ज्यावेळी पैसा आपला असेल आणि रुबाब आपल्या बापाचा असेल. एका ओव्हरचा ब्रेक नंतर आपण जर पाहिलं तर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 13 काहीतरी मेसेज आपल्यापर्यंत आहे. तर आपण वळू अमरदादा राऊत त्यांच्याकडे. आजच्या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून या स्पर्धेला ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं ते सन्माननीय प्रसादजी घायवट साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या वतीनं आणि व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो आणि साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला फटका दिशा सुंदर. बॉल ट्रॅव्हल होतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4था चौकार येतोय बॅट्समन गणेशच्या बॅट मधून. आणि गणेश आणि रोहन ही जोडी मैदानावरती खेळतीये. गोडेकर बीच्या कॅप्टनला तसं कॅप्टन कूल या नावानं ओळखलं जातं आणि त्यांच्या कॅप्टनचं नाव ते म्हणजे रोहन शेखे. आणि या खेळाडूसाठी मी मला जगातील अनेक टेनिस क्रिकेट स्टार पैकी एक प्राऊड मोमेंट कारण याच गावातील एक जो क्रिकेट फॅन आहे त्यांना गोडेकर बी
चं एक नाव हातावरती टॅटूनं कोरलं आणि याच कॅप्टन कूलचं नाव रोहन शेकेचं त्यांनी त्याच्या शोल्डर वरती कोरलं आणि तो फॅन होता कुणाल. नक्कीच त्याचं देखील कौतुक व्हायला हवं. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला किती पसंती देतं तर एकदा नक्कीच टाळ्या होऊ द्या या कॅप्टन कूल रोहन शेकेसाठी ज्यानं प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपली जागा बनवली आणि अगदी हृदयातली जागा टॅटूच्या माध्यमातून जी शोल्डर वरती त्याच्या बॉडीवरती लाईफ टाईम राहिली त्या डायड फॅन कुणालसाठी देखील आणि त्याचं देखील मी करतो कौतुक. नाव बॅक टू क्रिकेट होऊया मॅच मध्ये. धावसंख्या 18. ऑन स्ट्राईक बॅटिंग साठी फलंदाज रोहन शेके कॅप्टन ऑफ टीम गोटेगर बी. प्ले फॉर गोटेगर प्राईड, प्ले फॉर विक्ट्री आणि मिस फील्ड. बॉल बाउंड्रीच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर 4 धावेसाठी चौकार. थँक्यू डीजे. गोटेकरनं या हंगामापर्यंत आतापर्यंत 16 ट्रॉफी जिंकलेत आणि 17चा खतरा आता आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून आता प्रत्येक टीम वरती आणि अल्यानीला सध्या तो धक्का त्यांनी दिलाय. इथे अजून एक सुंदर फटका. वॉट अ शॉट. कॅप्टन कूल, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. रोहन शेळकेच्या बॅट मधनं बॉल ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 चौकार. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक 4 आणि 4 हे चित्र पाहायला मिळत आहे. 10 विकेट असं वाटतंय की मॅच सहज जिंकेल गोटेकर बी. सध्याची बॅटिंग होतीये त्यांच्या बॅट्समन कडनं. सलामीला आले, शफल झाले, एबीडी ची आठवण करून देण्याचा प्रयत्न आणि अंपायरचा इशारा लेग बी फॉर विकेट LBW आणि तदनंतर घेतलेला कॅप्टन DRS. ज्यावेळी धोनी DRS घ्यायचं अक्षरशः अंपायरला घाम फुटायचा कारण ऑन मैदानातली ती DRS सिस्टीम होती आणि हा देखील कॅप्टन टीम गोटेकरचा तर पाहिजे अंपायरचा निर्णय जो इथे आला लेग बी फॉर विकेट बरोबर असेल की काही इथे बदलावं लागतील निर्णय. राऊंड विकेट आले. हाईट फॅक्टर अतिशय खाली, बॉल डीप राहतोय. अजित पुत्रन सर आमच्या सोबत जोडले गेलेत टेक्नॉलॉजी टीम सोबत. चेंडू जाऊन पायावरती आदळलाय. विकेट हिट आहे का की चेंडूना बॅटचा स्पर्श घेतलाय या सगळ्या गोष्टी पाहायला जातील. चेंडू स्विंग होतून बाहेर वळतोय का या सगळ्या गोष्टी इथे पाहाव्या लागतात आणि एक लेजंड अंपायर आमच्या सोबत आणि अंपायरचा निर्णय बरोबर आहे. परतावा लागेल. DRS गमावलाय तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या गोटेकर बी क्रिकेट संघानं आणि एका विकेटसाठी 500चं प्राइज होतं. आता ते या बॉलरला मिळेल. त्याला मिळतीये विकेट रोहन शेकेची. रोहन शेके बाद झाला. लागला या मॅच मधला हा पहिला धक्का गोटेकर बी क्रिकेट टीमला. आजपासून डे सुरू झाले. नक्कीच आज रोज डे आणि क्रिकेटच्या परिभाषेत जर क्रिकेटला रोज द्यायचं झाला तर मी एवढंच म्हणेल मेरा हर ख्वाब आज हकीकत बन जाए. जो हो बस तुम्हारे साथ क्रिकेट ऐसी जिंदगी बन जाए. हम लाए लाखों में गुलाब क्रिकेट तुम्हारे लिए और एक गुलाब मोहब्बत की शुरुआत एक क्रिकेट जिंदगी बन जाए. हॅपी रोज डे ऑल ऑफ यू. तमाम टेनिस क्रिकेट खेळाडूंना आणि टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांना मी ओमकार शेट्टी आणि माझ्याकडून रोज डेच्या अगदी गुलाबासारख्या गुलाबी शुभेच्छा. जसे रोज अनेक कलरफुल असतात तसं क्रिकेट तुमचं कलरफुल व्हावं, जॉयफुल व्हावं, वंडरफुल क्रिकेट तुम्ही तुमच्या टीम साठी खेळावं या शुभेच्छा रोज डेच्या माध्यमातून. अजून एक चांगला फटका. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ ट्रॅव्हल होतं. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत वीरेंद्र सेवाग स्टाईल 4 धावा चौकार. टीमची टोटल 30. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अतिशय चांगली कामगिरी या मॅच मध्ये होतीये. उद्या प्रपोज डे सातत्यानं आता डेचा जो खेळ तो सुरू होईल. सगळे डे मित्रांनो आवर्जून साजरा करा. मात्र एक दिवस कधीच विसरू नका. साऱ्या जगात भारी माझ्या राजाची 19 फेब्रुवारी. जसं तुम्ही 31 आनंदानं साजरा करता, जसे तुम्ही रोज डे, प्रपोज डे, व्हॅलेंटाईन डेज जितका प्रेमानं साजरा करता
तेवढीच मनापासून छत्रपती राजाची पूजा करा, ज्यानं तुम्हा आम्हाला जगायला शिकवलं, ज्यानं तुम्हा आम्हाला लढायला शिकवलं. रयतेचा राजा कार्य धुरंधर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कुठेही ऐकलं 350 वर्षानंतर आजही कानावरती फक्त छत्रपती शिवाजी महाराज असा आवाज पडला तर हृदयातून होटावरती जय बाहेर पडतं. हे कार्य होतं श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचं. बॅटिंग पॉवर प्ले ते घेतला. आजच्या दिवसात आपल्याला अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी प्रमुख अतिथी म्हणून लाभत आहेत. यावेळेला आपल्या व्यासपीठावर सन्माननीय बाळकृष्णजी पाटोळे साहेब उपस्थित झालेले आहेत. यांचं देखील इथे शुभागमन होत आहे. आजच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्माननीय बाळकृष्ण पाटोळे साहेब यांचं मी शब्दसुन्नांनी सहर्ष स्वागत करतो. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. मान्यवरांची आज रेलचेल सातत्यानं राहील या टुर्नामेंटच्या माध्यमातून. टीम जाऊन पोहोचली आतापर्यंत धावफलकावरती 30 धावा. 3-0. 14 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. इम्प्रोमायझेशन स्ट्रोक चेंडूच्या मेरिट पर्यंत आल्याने क्रिकेट माझ्यासाठी किती इझी आहे हे सांगत असताना शहापूरचा मिस्टर 360 मॅन इन गोल्डन फॉर्म गणेश आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा 5वा चौकार, ज्याला धोनी या नावानं ओळखलं जातं. तो गणेश या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करत असताना गोठेकर गावासाठी. आम्ही गोटेकरकर ना खेळतो पैशासाठी ना स्वार्थासाठी, आम्ही खेळतो फक्त आमच्या नावासाठी हे सांगत असताना दरारा जपलाय गोटेकर टीमनं आपल्या गावाच्या क्रिकेटचा आणि त्यांच्या स्टँडर्डला अजून वरती कसं नेता येईल हा प्रयत्न सध्या बॅट्समन गणेश करतोय या मॅच मध्ये. 10 रनची फक्त आता गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. धावफलक 34 वरती आणि अगदी लवकर हा सामना इथे खुला झालाय. अजून एक फुल टॉस आणि हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा 6वा चौकार येतोय बॅट्समन गणेशच्या बॅट मधून. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी चौकार. थँक्यू डीजे. जो संघ विन होईल तो फायनल मध्ये इंटर होईल आणि पराभव घेणारा संघ त्याला एक संधी अजून असेल, कारण ज्यावेळी लीग स्टेजेसला मी टॉप करता IPL फॉर्मॅट टाईप ही टुर्नामेंट होती आणि आता त्याची संधी कुठेतरी अल्ल्यानीला मिळेल. सध्या तरी हे चित्र मैदानावरती वाटतंय. 2 चेंडूवरती 2 चौकार आणि त्यानंतर आपण पाहिलं एक सिंगल. असं क्रिकेट आतापर्यंत राहिलं. 9 रन झालेत या षटकामध्ये, म्हणजे जिंकण्यासाठी करायचं फक्त अजून 5 धावा. बॉल तयार, राऊंड विकेट. स्विच हिटचा प्रयत्न तो देखील सक्सेस झाला. बॉल ट्रॅव्हल होतो सीमा. अजून एक चौकार आणि स्कोर इज लेवल. जिंकण्यासाठी फक्त एक गरज आहे. .43 1 रनची फक्त गरज. गोटेकरचे 12th मॅन अगदी आता खुश आहेत, कारण त्यांना माहिती आहे संघ आता फायनल पर्यंत इंटर होतोय आणि सॉफ्ट हँड ही सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न. आणि आधीच तुम्ही बेल्स खाली पडले, नंतर फक्त बॉल स्टंपला लावाल तर अंपायर तुम्हाला आउट देणार नाहीये. तुम्हाला स्टंप उखडायला हवे होते. संधी होती आउट करण्यासाठी आणि पहिला संघ आपण पाहतोय जो फायनल मध्ये इंटर होतोय तो म्हणजेच गोटेकर बी. थँक्यू सो मच ओमी सर. यानंतर मगाशी आपण ज्या एका पारितोषिकाचा एका भेटवस्तूचा एक उल्लेख केला होता त्या पारितोषिकाचं वितरण आपण घेऊया. नामदेव इलेवन दसई या संघाचा आजवरचा